राम समर्थ श्रीराम. भाग 87. वर्ण, आश्रम आणि परिस्थितीनुरूप मनुष्याला जे कर्तव्य प्राप्त झालेलं आहे ते त्यांनी आळस किंवा प्रमाद न करता केलं पाहिजे. त्याचा मूढतेने किंवा आळसाने जर त्याग केला की म्हणजे निव्वळ कंटाळा आलाय असं म्हणून जर ते कर्तव्य पार पाडलं नाही ना, तर त्याला तामस त्याग म्हटलं गेलंय गीतेमध्ये. तामसी त्याग. उलट हे कर्तव्य माझ्या वाटेला आलेलं आहे आणि ते मी प्रामाणिकपणे फलाची इच्छा न करता करीन, हा झाला सात्विक त्याग. कर्मच सोडून देणं हा त्याग नाही. त्याच्या फलाची आशा न ठेवणं, त्यातली कामना, त्यातली आसक्ती सोडून देणं, याला भगवंतांनी त्याग म्हटलंय. कामना, ममता, आसक्ती हेच जन्ममरणाला कारण आहेत. म्हणून कर्माच्या फलाची आसक्ती सोडून द्यावी. आपल्या वाटेला जे कर्म आलेलं आहे ते नियत कर्म, ते कधीही सोडू नये. एखाद्याचं कर्म असेल की एखाद्याचं नियत कर्म असेल माणसांना रांगेत उभं करण्याचं, हे जर त्याचं नियत कर्म असेल आणि ते त्यांनी सोडून दिलं, त्यांनी कंटाळा केला, तर मग काय होईल? निव्वळ अव्यवस्था निर्माण होईल. प्रत्येकाने नियत कर्म नीटच करणं अपेक्षित आहे. ज्या ज्या कामासाठी आपल्याला नेमलं आहे ते काम नीट नाही केलं तर ते तामसी लक्षण झालं आणि त्यांनी अधोगच्छन्ति तामसाः, तो अधोगतीला जातो असं भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये म्हटलंच आहे. नियत कर्म कर्मफलाचा त्याग करून करायला सांगितलंय. याचा अर्थ कर्म टाकायचं नाहीये, कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करायचा आहे. कर्माचं फल मिळणारच. जेवण केलं तर कर्म झालं, जेवण हे कर्म झालं. तर पोट भरणारच, त्याचा परिणाम म्हणजे पोट भरणं. बी पेरलं, बी पेरणं कर्म झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे धान्य येणारच. कर्मफल तर मिळणारच प्रत्येक वेळेस. कर्माचं फल हे मिळणारच, पण त्याच्या इच्छेचा जो त्याग आहे तो करायला भगवंत सांगतायत. आणि हा त्याग बाह्य त्याग नाही, हा आंतरिक त्याग आहे. मनातल्या इच्छा, कामना बांधणाऱ्या आहेत, त्याच पुन्हा पुन्हा जन्माला घालणाऱ्या आहेत. इच्छांचा अंत हाच मोक्ष. मोक्ष स्वतः सिद्धच आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.